जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला, किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहेत. मग एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका, याची चौकशी व्हावी. आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला, ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते. दीना पाटील यांचं कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये. आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील.